हॅलो सर्वांना, श्री स्वामी समर्थ. आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज बघा मी पनीरची भाजी बनवते, तुम्हाला रेसिपी दाखवते. संध्याकाळचे 6:30 वाजलेले. चला मी समोरच्या कॅमेऱ्याने तुम्हाला दाखवते. शिट्ट्या झाल्यात आता. चला समोरच्या कॅमेऱ्याने दाखवते मी पनीरच्या भाजीसाठी काय काय घेतले. इथं बघा मी एक मोठा टोमॅटो घेतलाय, आल्याचे 2-3 छोटे बारीक करून तुकडे घेतलेत. इथं एक कांदा चिरून भाजून घेतलाय. खोबऱ्याचं कूट तर मी आयतच बनवून ठेवलेलं असतं, का तर एकदम अचानक भाजीला लागतं, त्याच्यामुळं खोबऱ्याचं कूट तयारच आहे माझं. इथं घेतली कोथिंबीर. आता ह्या पावसाच्या दिवसामुळे खूप हिरवीगार छान अशी कोथिंबीर भेटते आणि भाजीला जास्त पण टाकायला भेटते. कोथिंबीर स्वस्त आहे आता, त्याच्यामुळं इथं पनीरचे पीस करून मी फ्राय करून थोडेसे, जास्त नाही, जास्त फ्राय केले तर ते कडक होतात म्हणून थोडे फ्राय करून घेतले. चला तर आता मग कांदा, टोमॅटो आणि अद्रक याची पेस्ट बनवून घेते. इथं बघा मिक्सरच्या भांड्यामध्ये टोमॅटो, अद्रक आणि कांदा भाजलेला मी टाकून घेतलाय. चला तर आता हे मिक्सरमध्ये बारीक करून घेते मी. भात पण आपला झालाय. भाताचा गॅस पण बंद करून घेते. चला इथं बघा आपली पेस्ट तयार आहे. मी ह्याच्यामध्ये नंतर बारीक झाल्यावर थोडी कोथिंबीर घालून पण बारीक करून घेतली होती. चला तर आता भाजी करून घेऊ. चला आता मी तुम्हाला दाखवते. हा माझा पनीर मसाला आहे सुहानाचा, पण ह्याला आणलेलं म्हणजे मी हा वापरलाय 2 वेळेस भाजीला, पण एक 15-20 दिवस झाला हा घरामध्ये होता तसा, त्याच्यामुळे त्याला थोडी मसाल्याला मध्ये ना जाळी लागली. बघा मसाला कोणता पण ना असा लय बघून टाकत जावा. आत्ताच्या भाजी पुरता होता, पण बघा तुम्हाला इथं जाळी हल्लेली दिसत असेल, त्याच्यामुळं मी हा काय वापरत नाही. आता हा टाकून देते. 2 चम्मच मसाला आपला व्हायला गेला. पण आता करणार काय, भाजी तर करायची पनीरची. बाहेर पाऊस चालू आहे, जाऊ पण शकत नाही. बघा इथून खिडकीतून दिसत असेल बाहेर पाऊस चालू आहे, त्याच्यामुळं मी आता सगळे घरगुती मसाले जे माझे पाकिट आहेत तेच टाकते. चला तुम्हाला दाखवते पुढच्या कॅमेऱ्याने. घरगुती ना हा काळा मसाला मी घरी बनवते तो घेतलाय. इथं थोडी मिरची पावडर घेतली, इथं थोडा गरम मसाला, धना पावडर आणि इथं मटन मसाला. हे मसाले टाकले ना तरी पण छान होती भाजी. गॅस चालू करून कढई ठेवली तापायला. चला तेल घालून घेते मी. मसाल्यामुळे एवढं टेन्शन आलं ना, पण चला म्हणलं काहीतरी थोडं ट्राय करून बघू. आपले घरी पण मसाले असतात ना, त्याच्यामध्ये पण छान होती भाजी. एक थोडं थोडं घातल्यामुळं एक पळीभर तेल घातले मी, मोठी एक पळी. आता हे चांगलं तेल गरम झालं ना, मग मी हे मसाले सगळे ह्याच्यामध्ये घालून घेते. छान होती ह्याने पण भाजी ना. कधी असं नसेल मसाला तर आता, का तर आमच्या इथं दुकान पण जवळ नाही आणायला. आणि ही पेस्ट घालून घेते मी. मसाले जास्त करपून द्यायचं नाहीत म्हणून ना, त्याचा वास निघून जातो. आपला मसाला छानपैकी परततोय बघा. त्याच्यामध्ये मी ते खोबऱ्याचं कूट जे होतं ते घालून घेते आणि थोडी कोथिंबीर आता आणि थोडी वरतून घालायला ठेवते बघा. थोडी आता घालते, मग अशी वाटणाला पण थोडी घातली कोथिंबीर. घरगुती आपण काही जुगाड केले ना तर बरेच म्हणजे असं मसाले आपण घरी पण बनवून घालू शकतो. असं काही नाही भाजीला तोच मसाला पाहिजे. छान भाजी होती. ह्याला तेल सुटेपर्यंत ना छान भाजून घ्यायचं.
काजूची पेस्ट करून पण घातली ना छान त्याला एक थिकनेस येते. काजू थोडे एक 5-10 मिनटं भिजायला घालायचं आणि ह्या ग्रेव्हीमध्ये मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं ना मस्त त्याला थिकनेस येतं. पण मला भाजी एकदम थोडी करायची त्याच्यामुळे मी काही घातलं नाही. जास्त घट्ट पण झालं ना मुलं खात नाहीत. मसाल्याला बघा किती छान तेल सुटले. जास्त पण करपून घ्यायचं नाही. सगळे मसाल्याच्या वासाने शिजायला लागले. चला आता पनीर घालून घेते मी याच्यामध्ये. अशी सुकी पण पनीरची भाजी तुम्ही खाऊ शकता. थोडी ग्रेव्ही पण करून खाऊ शकता. ह्याच्यामध्ये वाटाणा पण घातल्यावर पण छान लागते. असे पण मुलांच्या डब्याला द्यायला खूप छान होते. मीठ घालते बघा चवीनुसार. आता पाणी घालू आपण. मिक्सरचं भांडं आहे ना त्याच्यामध्ये थोडा आपला मसाला राहिलेला असतो. थोडं घालते हलवून घ्यायचं. छान छान होती भाजी. असं काही नाही की मसाला नाही आहे बाबा चव कशी लागते अशी. आता ह्या मोबाईलमध्ये तर अशी पिवळसर दिसते बरं का, लाईटमुळे का काय काय माहिती. पण ना अशी रिअलमध्ये तर ना खूप छान दिसते, लाल दिसते. घरगुती आपला मसाला आहे त्याच्यामुळे. बघा भाजी आपली किती छान दिसते लाईटीमुळे, पण रिअलमध्ये ना अशी लय छान दिसते. लाल कलर आलाय आणि जास्त पातळ पण नाही झाली. मिठाला तिखट एकदम छान झाले. आता ह्याला बारीक गॅसवर ना उकळी फुटून द्यायची. भात पण तयार आहे. आता आपण फुलकीसाठी पीठ मळून घेते मी. पनीर भाजी तयार आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये. चला तर मग बाय.